तर चॅप्टरचं नाव आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. ठीक आहे. तर एकतर सगळ्यात पहिले कम्प्युटर म्हटलं की आपण म्हटलं होतं हार्डवेअर कशाला म्हणायचं आणि सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं माहिती असं तुम्हाला. तर हार्डवेअर म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण हात लावू शकतो किंवा स्पर्श करू शकतो तर त्यांना हार्डवेअर म्हटल्या जाते. तर सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं की कम्प्युटरमध्ये जे काही प्रोग्राम आहेत तर त्यांना तुम्ही सॉफ्टवेअर म्हणू शकता. मग सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात. एक आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, जे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट. सरळ ॲप्लिकेशन म्हणजे यूज. तर जे सॉफ्टवेअर टोटली आपल्या उपयोगाचे आहेत म्हणजे युजरच्या उपयोगाचे आहेत त्यांना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते. तर वर्ड आपल्या उपयोगाचा आहे, आपण त्याच्यात टायपिंग करू शकतो, एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन करता येतात, पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन बनवता येते. मग ते झालं आपलं सरळ सरळ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर दुसरं असते मग सिस्टीम सॉफ्टवेअर. तर सिस्टीम म्हणजेच कम्प्युटर आपण म्हणू. तर जे सॉफ्टवेअर टोटली आपल्याला आपल्या कम्प्युटरसाठी असते तर त्याला तुम्ही सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणू शकता. म्हणजे एखादी सिस्टीम चालवण्यासाठी जो काही प्रोग्राम आहे त्याला त्याचं सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणू शकता. खूप सिंपल तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर लक्षात येईल. एंड्रॉइड नाव आपण नेहमी ऐकतो. तर आपल्या मोबाईलचं ते सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. मोबाईल चालू करून देणे, मोबाईल हँडल करून देणे हे त्याचं काम आहे. म्हणजे कुठल्याही सिस्टीम सॉफ्टवेअरचं काय काम असते, सरळ सरळ ते डिव्हाइस चालवणे किंवा युजर आणि कम्प्युटर याच्यामध्ये कम्युनिकेशन करणे हे सिस्टीम सॉफ्टवेअरचं काम असते. ठीक आहे. तर इथं आपण सांगितलंच की कुठलीही गोष्ट आता मला याच्यावर जरी काय करायचं असेल तर मी म्हणजे युजर किंवा तुम्ही म्हणजे युजर, मग आपण ते ॲप्लिकेशन्स प्रोग्रामला सांगतो. ॲप्लिकेशन प्रोग्राम ते ऑपरेटिंग सिस्टीमला सांगते म्हणजे कम्प्युटरच्या त्या प्रोग्रामला सांगते आणि ते हार्डवेअर पार्टला सांगते. म्हणजे खूप सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज आपल्याला कम्प्युटर बंद करायचं तर आपण टर्न ऑफवर क्लिक करतो. तर मी सांगितलं टर्न ऑफला, मग टर्न ऑफ जे आहे ॲक्च्युली आता टर्न ऑफमध्ये तेच ॲप्लिकेशन्स प्रोग्राम आहे, हे सॉरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. टर्न ऑफला मग टर्न ऑफनी काय केलं की त्या भाषेत म्हणजे टर्न ऑफ अशी सिग्नल आल्यानंतर कम्प्युटरला समजेल किंवा त्याच्या हार्डवेअर पार्टला समजेल. हार्डवेअर पार्ट म्हणजे जे आपण मदरबोर्ड वगैरे म्हणतो ते, तर त्या पार्टला समजेल, त्या प्रोसेसरला समजेल अशा भाषेत त्याचं रूपांतर करून दिलं आणि मग तुमचं कम्प्युटर पूर्ण बंद झालं. ठीक आहे. किंवा दुसरं याच्यात आपण अशी रिव्हर्स ॲक्शन लिहिली. एक सिंपल आपण म्हणू की एखादा शब्द तुम्ही टाईप केला, वर्डमध्ये टाईप केला म्हणा, म्हणजे त्याच्यात ॲप्लिकेशन प्रोग्राम पण येईल. वर्ड म्हणजे आपला ॲप्लिकेशन प्रोग्राम झाला. मग वर्डमध्ये आपण टाईप केलं आणि त्याला बोल्ड केलं. तर बोल्ड केल्यानंतर ही अशी रिॲक्शन जाते आणि वापस आपल्याला तशी दिसते. म्हणजे आपण बोल्ड सांगितलं ॲप्लिकेशन्स प्रोग्रामला, ॲप्लिकेशन्स प्रोग्रामने ते ऑपरेटिंग सिस्टीमला सांगितलं की हे असे सिग्नल आलेले आहेत. त्यांनी हार्डवेअर पार्टला सांगितलं की याच्यावर आता इफेक्ट द्या, बोल्ड करा, म्हणजे त्याला कसं डिस्प्ले व्हायला पाहिजे काय नाही तसे इफेक्ट द्या. आणि मग ते प्रोसेसरने प्रोसेस केल्यानंतर पुन्हा ऑपरेटिंग सिस्टीमने सांगितलं की हे प्रोसेस झालेले आहे आणि मग ते सिग्नल पुन्हा वर्डकडे आले आणि वर्डमधून ते आपल्याला दिसले. तर प्रत्येक वेळेस हे असं होत जाणार. तर तुम्ही कम्प्युटरसोबत कम्युनिकेशन करताना आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअर लागते, म्हणजेच त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. आता आपण म्हटलं होतं की सॉफ्टवेअरचे मुख्य दोन प्रकार. तर दोन प्रकार मुख्य कोणते, मग एक आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरे आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते कोणते म्हणू शकतो आपण, जे तुम्ही वापरता ते विंडोज 10 आहे. तर ते किंवा त्याच्या आधीचे हे सगळे व्हर्जन होते. मग विंडोज XP होतं सुरुवातीला, त्याच्यानंतर 2000 आलं, विंडोज विस्टा आहे, किंवा मग ते ॲपल आयफोनमधली ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा मग विंडोज 7 झालं, लिनक्स झालं. तर हे झाले सरळ सरळ सिस्टीम सॉफ्टवेअरची उदाहरणं. आणि ॲप्लिकेशन म्हणजे जे आपल्या उपयोगाचे असतात. याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक सरळ सरळ जे एंड युजर वापरतात. एंड युजर म्हणजे आपण जे वापरतो ते झाले मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मग सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये काय काय असते, तर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये मग ऑपरेटिंग सिस्टीम असते. याच्यात सगळ्यात जास्त आपल्याला ते जे शिकायचं ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याचे काय काय कामं असतात वगैरे वगैरे, त्याचे एक्झाम्पल, त्याचे प्रकार, हे सगळे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. क्वेश्चन्स करताना तुम्हाला पटकन ते लक्षात येईल. त्याच्यानंतर एक्स्ट्रा प्रोग्राम, युटिलिटीज प्रोग्राम पण आहे, डिव्हाइस ड्रायव्हर पण आहे आणि लँग्वेज ट्रान्सलेटर पण आहे. तर सगळ्यात पहिले आता ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम कशाला म्हणायचं, तर ऑपरेटिंग सिस्टीमचं मेन काम काय आहे, कोऑर्डिनेट कम्प्युटर रिसोर्सेस. कोऑर्डिनेट म्हणजे समन्वय साधणे, त्यालाच आपण मॅनेजिंग रिसोर्सेस म्हटलेलं आहे. ते पुन्हा खाली बघणार आहे. प्रोव्हाइड अँड इंटरफेस बिटवीन युजर अँड कम्प्युटर, आपण आणि कम्प्युटर यांच्यामध्ये इंटरफेस उपलब्ध करून देणे. आणि रन ॲप्लिकेशन्स प्रोग्राम किंवा रन ॲप्लिकेशन्स म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम चालून देण्याचं काम. वर्ड झालं, एक्सेल झालं, पॉवर पॉईंट झालं, हे वेगवेगळे प्रोग्राम चालून देण्याचं काम पण कोण करते, तर ऑपरेटिंग सिस्टीम करते. ठीक आहे.
ऑपरेटिंग सिस्टीम कशाला म्हणायचं तर ऑपरेटिंग सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम दॅट हँडल्स मेनी ऑफ टेक्निकल डिटेल्स म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे टेक्निकल डिटेल्स कम्प्युटर यूज करताना जे तुम्हाला लागते तो हँडल करून देतो आणि तुमचं कम्प्युटर म्हणा किंवा तुमचा मोबाईल म्हणा किंवा तुमची स्मार्ट वॉच म्हणा हे सगळं व्यवस्थित चालून देणारा जो प्रोग्राम आहे त्यालाच तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकता. सरळ ऑपरेट करणे म्हणजे हँडल करणे, तुमच्या कम्प्युटरला हँडल करणारा प्रोग्राम आहे. मग याच्यामध्ये काय काय येते, जसं आपण म्हटलं कम्प्युटर कोऑर्डिनेट कम्प्युटर रिसोर्सेस, तर हे तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं काम आहे. तर त्यालाच म्हटलेलं आहे आपण मॅनेजिंग रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय तर कम्प्युटरला जे काही तुम्ही एक्स्ट्रा डिव्हाइस जोडलेले आहेत, एक्स्ट्रा डिव्हाइस म्हणजे आपलं कीबोर्ड झालं, माऊस झालं, मॉनिटर झालं, प्रिंटर झालं, स्कॅनर झालं, या सगळ्या डिव्हाइसला व्यवस्थित कोऑर्डिनेट करण्याचं काम जे आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम करते. कोऑर्डिनेट करणे म्हणजे आपण त्याला समन्वय साधणे किंवा ताळमेळ साधणे म्हणू शकतो. ठीक आहे, इथं खाली लिहिलं आपण कोऑर्डिनेट ऑल द कम्प्युटर रिसोर्सेस, कोणते कोणते तर इन्क्लुडिंग मेमरी, प्रोसेसिंग, स्टोरेज डिव्हाइस सच ॲज अ प्रिंटर आणि मॉनिटर. त्याच्या आतमधले पण डिव्हाइस, मेमरी ते रॅम झालं किंवा आणखीन काय काही गोष्टी आहेत, तुमची हार्ड डिस्क झालं, प्रोसेसर झालं, या सगळ्या डिव्हाइसला व्यवस्थित कोऑर्डिनेशन करण्याचं जे काम आहे किंवा या सगळ्यांमध्ये व्यवस्थित समन्वय साधण्याचं जे काम आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम करते. ठीक आहे, कोऑर्डिनेशन करते म्हणजे पुन्हा म्हणू शकतो आपण की प्रिंट म्हटलं की बरोबर सिग्नल प्रिंटरला जातात आणि प्रिंट होतात, ओपन म्हटलं की बरोबर मॉनिटरला येऊन ओपन होईल, किंवा सेव्ह म्हटलं तर बरोबर हार्ड डिस्कला जाऊन ते सेव्ह होईल. असं नाही होत की प्रिंट म्हटलं तर ओपनच झालं, ओपन म्हटलं तर सेव्हच झालं. तसं झालं असतं तर आपण कम्प्युटर हँडलच करू शकलो नसतो. ठीक आहे, तर असं हे व्यवस्थित कम्प्युटर हँडल करण्याचं जे काम आहे, किंवा प्रिंट म्हटल्यानंतर प्रिंटच होते, सेव्ह म्हटल्यानंतर सेव्हच होते, हार्ड डिस्कलाच जाऊन सेव्ह होते, तर हे करण्याचं काम म्हणजे या सगळ्या डिव्हाइसला मॅनेज करण्याचं काम ही ऑपरेटिंग सिस्टीम करते. त्याच्यात आपण एखादं उदाहरण देऊ शकतो की मॅनेजमेंट नसलं तर कसं होते, जसं म्हटलं की प्रिंट म्हटलं तर मग सेव्ह व्हायला, सेव्ह म्हटलं तर ओपन व्हायला वगैरे वगैरे. तर असं कधी होऊ शकते यांच्यात ताळमेळ नसेल तर. म्हणजे आता समजा हे लग्नाचे सीझन चालू झाले तर खेडेगावात पाहतो आपण आजही वाडेकरूच असतात, तिथं काही कॅटर्स वगैरे नसतात. तर या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी एक गावातला मोठा व्यक्ती असतो, सिनियर व्यक्ती असतो, तर तो बरोबर सांगत जातो, अरे आता पोळीचं फिरवा, आता भात फिरवा किंवा आता स्वीट फिरवा वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन असेल तर ते पंक्तीतले लोक व्यवस्थित जेवतील, आणि त्याच्यात जर कोऑर्डिनेशन नसेल म्हणजे एक म्हणायला की पोळी आण, त्यांनी भातच फिरवला किंवा भात आण म्हटलं, वरणच आणलं, तर तेव्हा आपण म्हणू शकतो की त्यांच्यात कोऑर्डिनेशन नाही आहे. आणि कोऑर्डिनेशन नसेल तर मग सरळ सरळ लोक व्यवस्थित जेवणार नाहीत किंवा आणखीन बाकी भानगडी लागू शकतात. तर हे सगळं कम्प्युटरमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीम करते, तर त्यालाच आपण म्हटलेलं आहे मॅनेजिंग रिसोर्सेस. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं काम काय करते, प्रोव्हाइड युजर इंटरफेस. हे खूप महत्त्वाचं काम, म्हणजे पहिलं तर महत्त्वाचं आहे, ते सगळेच ऑपरेटिंग सिस्टीम करत होते. आजही एखादं डिव्हाइस हँडल करायचं म्हटलं तर ती तर गोष्ट लागणार नाही. दुसरी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची महत्त्वाची गोष्ट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम अलाउ युजर, युजर म्हणजे मी किंवा तुम्ही, म्हणजे जे कम्प्युटर वापरत आहेत ते. ऑपरेटिंग सिस्टीम अलाउ युजर टू इंटरॅक्ट विथ ॲप्लिकेशन्स, प्रोग्राम अँड कम्प्युटर हार्डवेअर थ्रू युजर इंटरफेस. म्हणजे कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे त्याच्या आतमधले पार्ट आणि मी यांच्यामध्ये कम्युनिकेशन करून देण्याचं जे काम आहे ती सरळ सरळ ऑपरेटिंग सिस्टीम करते. तर त्यालाच म्हटलेलं आहे आपण प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस. कारण की कम्प्युटरच्या आतमध्ये जे काही हार्डवेअर पार्ट आहेत म्हटलं आपण, तर त्यांना आपण बोललेलं समजणार नाही, त्यांना फक्त मशीन लेव्हल लँग्वेज समजेल. म्हणजे याच्या आतमध्ये मदरबोर्ड आहे, रॅम आहे किंवा हार्ड डिस्क आहे, तर त्या रॅमला किंवा मदरबोर्डला किंवा हार्ड डिस्कला म्हटलं मी की हार्ड डिस्कला म्हटलं अरे माझी फाईल ओपन करून दे, त्याला समजेल का? नाही, त्याला वेगळ्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अशा भाषेत ती सिग्नल द्यावं लागतात. तर तशा भाषेत सिग्नल देण्याचं जे काम आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम करते. ठीक आहे, किंवा एक सिंपल एक्झाम्पल सांगतोय आणखीन चांगलं समजेल. सपोज एक गोष्ट क्लिअर करून घ्या, आता मी याला सिलेक्ट केलं, या कलरवर क्लिक केलं आणि इथं सपोज मी हे ब्ल्यू कलर म्हटलं. ठीक आहे, तर ब्ल्यू कलर म्हटल्यानंतर हे युजर इंटरफेस नाव जे आहे व्हायलेट झालं, ठीक आहे, किंवा हे ब्ल्यू कलर, तर युजर इंटरफेस जे नाव आहे ते ब्ल्यू कलरचं झालेलं आहे. पण ते सगळ्यात महत्वाचं इथं ब्ल्यू आहे म्हणून ते ब्ल्यू नाही झालं. तर का ब्ल्यू झालं, तर त्या ब्ल्यूच्या मागे एक तसं इन्स्ट्रक्शनचा सेट लिहून ठेवलेला आहे किंवा एक प्रोग्रामचा सेट लिहून ठेवलेला आहे. ठीक आहे,
मग या ब्ल्यूच्या मागे जर असं लिहून ठेवलं असतं की बाबा तिथं क्लिक केल्यानंतर रेड हो, तर ते रेड झालं असतं, किंवा तिथं क्लिक केल्यानंतर येलो हो, तर ते येलो झालं असतं. पण ते आपल्याला समजण्यासाठी त्याच कलरची माती ते प्रोग्राम आहेत, नाहीतर आपण ते व्यवस्थित हँडल करू शकलो नसतो. कधी कधी असं होते, एखाद्या वेळेस आपण क्वेश्चनच्या ऑप्शनवर राईटवर क्लिक करतो पण तरी ते रॉंग दाखवते. तर ते रॉंग का दाखवते, तर ते या गोष्टीमुळे, म्हणजे त्या पर्टिक्युलर पोझिशनला क्लिक केल्यानंतर त्याची लिंक जी आहे ती राईट सोबत राहायला पाहिजे. पण त्याची लिंक जर रॉंग सोबत गेली तर राईटवर क्लिक करून ते रॉंग दाखवेल. ठीक आहे. तर तसंच हे आहे की याच्या मागे ते सगळे प्रोग्राम लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे आता हे पॉवर पॉईंट सॉफ्टवेअर जरी म्हटलं तरी बोल्डसाठीचा मग प्रोग्राम त्याच्या मागे, किंवा मग इटॅलिकसाठीचा प्रोग्राम त्याच्या मागे, अंडरलाईनचा प्रोग्राम त्याच्या मागे. तर हे सगळे प्रोग्राम झाले आणि मग ते, म्हणून आपण सॉफ्टवेअरची डेफिनेशनच करताना म्हणतो की कलेक्शन ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर. हे सगळे प्रोग्राम एकत्र करून ते मग पॉवर पॉईंट नावाचं सॉफ्टवेअर झालं. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस युजर कम्प्युटर सोबत इंटरॅक्ट होताना युजर या प्रोग्रामला सांगतो की काय करायचं, आणि ते प्रोग्राम मग ऑपरेटिंग सिस्टीमला सांगते. ऑपरेटिंग सिस्टीम हार्डवेअर पार्टला सांगते, अरे अशी सिग्नल आले, हे जे प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस आहे, त्याचा कलर बदलायचा आहे, त्याच्यासाठी काय प्रोसेसिंग लागते तू प्रोसेसिंग करून दे. मग त्याच्यासाठी प्रोसेसिंग होईल आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम पुन्हा मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला सांगेल आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मग युजरला दाखवेल, हे तुम्ही म्हणले त्याचे कलर झालेले आहे. तर त्यालाच म्हटलेलं आहे प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस. म्हणजे युजरला सिस्टीम सोबत इंटरफेस होण्यासाठी एक ते माध्यम किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते, आणि त्या प्लॅटफॉर्मवरून किंवा त्या माध्यमवरून किंवा त्याला कम्प्युटरच्या भाषेत ते सॉफ्टवेअर आहे, काय एन्व्हायरमेंट म्हटलेलं आहे, एक वातावरण असं आपल्याला बनवून देते आणि त्या वातावरणात मग आपण काम करत असतो. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची काय आहे, तर युजर इंटरफेस होताना प्रत्येक वेळेस युजर ग्राफिकल ऑब्जेक्ट वापरतो. आता ग्राफिकल ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर सरळ सरळ मराठीत आपण त्याला चित्र म्हणू शकतो. हे बोल्डचं एक चित्र आहे, इटॅलिकचं एक चित्र आहे, अंडरलाईनचं एक चित्र आहे, म्हणजे त्यालाच आपण ग्राफिकल आयकॉन म्हटलेला आहे. ठीक आहे. ग्राफिकल आयकॉनची तशी डेफिनेशनच केली की आहे, आयकॉनची तशी डेफिनेशनच केलेली आहे की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम. प्रोग्रामला एका चित्राने दाखवलेला आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे सरळ सरळ आपण चित्र म्हणू शकतो. एका चित्राने दाखवलेला आहे तर त्याला आयकॉन म्हटलेला आहे. आणि हे आयकॉन वापरूनच किंवा ते ग्राफिकल ऑब्जेक्ट वापरूनच या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत आपण कम्युनिकेशन करतो. मग त्याचा फायदा काय झाला की आपल्याला काहीच लक्षात ठेवावं लागत नाही, सगळं सगळं तिथंच दिसते. याच्या आधीची ऑपरेटिंग सिस्टीम अशी नव्हती, वाटलं तर दाखवतो ती पण कशी होती की ज्याच्यात प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवावी लागायची. तर तिला कॅरेक्टर बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हटल्या जाते. क्वेश्चनमध्ये येते की ज्याच्यात सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, की जी ऑपरेटिंग सिस्टीम फक्त कॅरेक्टरवर चालत होती तिला कोणती म्हणतात, तर ती कॅरेक्टर बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर ही कॅरेक्टर बेस्ड नाही, ही ग्राफिक्स बेस्ड आहे. ग्राफिक्स म्हणजे चित्र दिसतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हे इथं गेल्यानंतर जसं ते दिसते त्याचं स्पेलिंग BOLD, पण एखाद्या व्यक्तीला BOLD वाचता नाही आलं तरी चालते, त्याचा अर्थ नाही समजला तरी चालते, फक्त त्याला लक्षात येईल की सिलेक्ट केलं की असं ठळक होणार आहे, किंवा त्याच्या बाजूचं सिलेक्ट केलं त्याच्यावर क्लिक केलं की तिरपं होणार आहे बाबा, त्याच्या खाली समोरचं सिलेक्ट केलं त्याच्यावर क्लिक केलं की अंडरलाईन वाला टेक्स्ट होणार आहे. म्हणजे ग्राफिकचा फायदा काय असतो की सरळ सरळ युजरला ती पर्टिक्युलर गोष्ट हँडल करताना खूप सोपी जाते. ठीक आहे. याच्यात आपण म्हणू शकतो की खूप सिंपल एक्झाम्पल, जे आपण एंड्रॉइड मोबाईल वापरायलो, हे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे ना. तर याच्यामध्ये सरळ सरळ आपण म्हणू शकतो मग की एकदम लहान लेकरू आहे, त्याला फोटो काढता येतो, आपण त्याचं कौतुक पण करतो किती लहान आहे पण त्याला कसं समजलं, तर आपण फोटो काढताना त्याने पाहिलं की त्या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर एक क्लिक करून समोरचा कोण आई किंवा वडील फोटो काढत आहे, मग त्याला ते समजून गेलं. म्हणजे त्याच्यात त्याला वाचता येणार नाही, CAME असं काही वाचता येणार नाही, कॅमेरा वाचता येत नाही, त्याला त्याचा अर्थही समजत नाही, त्याला फक्त चित्रावरून समजलं की याच्यावरून फोटो काढता येतो. म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेसचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे की पर्टिक्युलर जे डिव्हाइस आहे ते हँडल करायला खूप सोपं जाते, युजरला काहीही लक्षात ठेवावं लागत नाही. तर हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं खूप महत्त्वाचं फीचर आहे की ती ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. ठीक आहे. याच्या आधी जी ऑपरेटिंग सिस्टीम एकदा दाखवतो तुम्हाला, म्हणजे मग फरक समजेल की ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय आणि कॅरेक्टर बेस म्हणजे काय. तर आम्ही सुरुवातीला जेव्हा सगळ्यात पहिले कम्प्युटर कोर्स केला, तर सगळ्यात पहिले हे अशी ऑपरेटिंग सिस्टीम होती. ठीक आहे. की ज्याच्यात ते दिसत होतं युजर, प्रयाग वगैरे वगैरे. बारीक दिसेल का?
तर 2च मिनिटात सांगतो. तर हे असं दिसत होतं, म्हणजे तेव्हा कॉम्प्युटरला माऊसच नव्हता. ठीक आहे. आता बगर माऊसचा हँडल करायचं म्हणजे प्रत्येक कमांड डोक्यातून आठवून लिहावं लागायची. एक सिंपल एक कमांड समजा सांगितली DIR, म्हणजे डिरेक्टरी नावाची कमांड होती. तुम्हाला फाईल पाहायची असतील तर DIR टाईप करून एंटर प्रेस करावं लागायचं. किंवा आणखीन एखादी फाईल तयार करायची झाली तर COPY कॉपी, त्याच्यानंतर स्पेस एकच कॉन, त्याच्यानंतर मग फाईलचं नाव आणि त्याच्यानंतर मग फाईल. आता सेव्हचं काहीच बटन नाही, काहीच नाही. म्हणजे सेव्ह करण्यासाठी सुद्धा डोक्यातून आठवून मला लिहावं लागायचं. अरे सेव्हला काय आहे, तर सेव्हला कंट्रोल आणि झेड नावाचं कमांड होती. आता मी कंट्रोल आणि झेड सपोज प्रेस केलं आणि एंटर प्रेस केलं की आता मेसेज आला 1 फाईल कॉपीड म्हणून येतो. ठीक आहे. 1 फाईल कॉपीड म्हणजे आता ती एक फाईल कॉपी झाली. म्हणजे ही जी ऑपरेटिंग सिस्टीम होती, जिला डॉस म्हटलं जाते, डिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तिचा लॉंग फॉर्म होता, तर ती टोटली कॅरेक्टर बेस ऑपरेटिंग सिस्टीम, जिचा बेसच कॅरेक्टर होता. कॅरेक्टर तुम्हाला डोक्यातून आठवूनच प्रत्येक गोष्ट तिथं लिहावं लागायची, त्याच्याशिवाय कामच होत नव्हतं. तर ही जी आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही तशी नाही आहे. याच्यात तसं म्हटलं तर तुम्हाला काहीच आठवून लिहावं लागत नाही, सगळ्याच्या सगळं तिथंच दिसते, तरी तुम्हाला अवघड वाटते. विचार करा, ती कॅरेक्टरला बेस असती तर किती अवघड वाटली असती. आणि त्याच गोष्टीमुळे तेव्हा त्याचा तेवढा प्रसार झाला नव्हता. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा कम्प्युटर कोर्स करायचो तर फार फार तर पूर्ण समरमध्ये 40 ॲडमिशन्स राहायच्या. आज तर आपल्या एका बॅचमध्ये 40 आणि 50 राहतात. ठीक आहे. म्हणजे पूर्ण उमरखेड तालुक्यातून 40 ॲडमिशन्स राहायचे आपल्या. तर कशामुळे, तर सरळ स्टुडंटला खूप अवघड वाटायचं, ते सगळं लक्षात ठेवा, काहीच नाही, काहीच दिसायचं नाही ना, चित्रच नव्हते, तर त्याच्यावर फक्त फाईल टाईप करता येते, सेव्ह करता येते, एवढीच खूप मोठी गोष्ट वाटत होती. तर या ऑपरेटिंग सिस्टीमचं सगळ्यात महत्त्वाचं मग हे फीचर आहे की युजर प्रत्येक वेळेस सिस्टीम सोबत इंटरफेस होताना ग्राफिकल ऑब्जेक्ट वापरून इंटरफेस होतो, आणि त्याच्याचमुळे त्याला म्हटलं जाते ग्राफिकल युजर इंटरफेस ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे. याचं खूप महत्त्वाचे फीचर्स आहे. क्वेश्चनमध्ये नेहमी विचारतात की GUI म्हणजे काय, किंवा GUIचा लॉंग फॉर्म काय आहे, किंवा मग ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय. तर हे ग्राफिकल युजर इंटरफेस एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला तुम्हाला की GUIचा लॉंग फॉर्म येईल, GUI म्हणजे काय ते पण समजेल, आणि ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय ते पण समजेल. ठीक आहे. त्याच्यात खाली पण लिहिलं आपण की GUI म्हणजे युजेस ग्राफिकल एलिमेंट सच ॲज अ आयकॉन ऑफ विंडोज, म्हणजे ते हे सगळे आयकॉन वापरून आपण विंडोज सोबत कम्युनिकेशन करू शकतो. या सगळ्यांना आपण आयकॉन म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर त्याची काय म्हणतो सगळ्या डेफिनेशन येतील समोरच्या स्लाइडमध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं फीचर्स काय, म्हणजे पहिलं महत्त्वाचं फीचर्स की सिस्टीमला ऑपरेट करून देणे, सगळ्या रिसोर्सेसमध्ये कोऑर्डिनेशन करून देणे. दुसरं महत्त्वाचं फीचर्स आहे युजरला कम्प्युटरसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी इंटरफेस प्रोव्हाइड करणे, म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे, ग्राफिक्सनी त्याला कम्युनिकेशन करणे. आणि तिसरं महत्त्वाचं फीचर्स आहे की ते वेगवेगळे ॲप्लिकेशन्स प्रोग्राम रन करून देते म्हणजे चालवते. म्हणजे खूप सिंपल एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी इथं क्लिक केलं तर हे स्टार्टवर क्लिक केलं, हे ऑपरेटिंग सिस्टीमचंच काम झालं. त्याच्यानंतर सपोज आपण एखादा प्रोग्राम ओपन केला, एक्सेलवर क्लिक केलं तर हे एक्सेल हे तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम ओपन करून द्यायला, आणि त्याच्यानंतर इथं क्लिक केलं तर आता एक्सेल चालू झालं. म्हणजे एक्सेल चालू झालं, पण या एक्सेलला मागच्या साईडने कोण चालवत आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीम चालवत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस एक एक प्रोग्राम जे काही चालवता त्याला बॅक साईडने ऑपरेटिंग सिस्टीम चालवत आहे. जे हे समजून घ्यायचं असेल तर एक सिंपल एक्झाम्पल दिल्या जाते की ज्याच्यात तुम्हाला थोडं लक्षात येईल की त्याच्याचमुळे या एक्सेलला फोरग्राऊंड प्रोग्राम म्हटल्या जाते. फोरग्राऊंड म्हणजे समोरचा प्रोग्राम आहे, आणि याला बॅक साईडने कोण चालवत आहे, तर मग ऑपरेटिंग सिस्टीम चालवत आहे. तर त्याच्यामुळे बॅक साईडचा जो काही प्रोग्राम आहे, किंवा त्याला बॅकग्राऊंड प्रोग्राम म्हणू शकता. विंडोज हे तुमचं बॅकग्राऊंड प्रोग्राम आहे, तर एक्सेल किंवा हे पॉवर पॉईंट फोरग्राऊंड प्रोग्राम आहे. ठीक आहे. आता फोरग्राऊंड म्हणजे काय, नेमकं बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर त्याच्यासाठी एक नेहमी उदाहरण दिल्या जाते आपल्या पिक्चरचं. मुव्हीज वगैरे जे म्हणतो आपण ते. या मुव्हीजमध्ये मुख्य 2 टाईपचे लोक असतात. एकाला सरळ सरळ आपण म्हणतो पडद्यावरचे लोक, आणि दुसरे पडद्याच्या मागचे लोक. ठीक आहे. महत्वाचे कोणते असतील, पडद्यावरचे की पडद्याच्या मागचे? आधी कोणते येतील? पडद्याच्या मागचे आधी लोक एकत्र येतील, आणि ते सर्व ठरवतील या पडद्यावरच्या लोकांकडून कसं काम करून घ्यायचं. ठीक आहे. पण आपल्याला दिसतात पडद्यावरचे, म्हणजे सरळ सरळ म्हणू की जोपर्यंत तुम्ही कम्प्युटर सोबत नवीन आहात तोपर्यंतच तुम्हाला काय वाटेल की हे एक्सेल किंवा हे पॉवर पॉईंट म्हणजे संपलं कम्प्युटर किंवा संपला प्रोग्राम. तर असं नाही.
या पॉवर पॉईंटच्याही मागे आणखीन एक प्रोग्राम आहे जे की त्या पॉवर पॉईंटला चालवत आहे. जसं की पिक्चरचं उदाहरण देऊ शकतो. जोपर्यंत आपण लहान होतो, आपण लहानपणापासून पिक्चर पाहतो, तर तोपर्यंत आपल्याला असं वाटते की अरे ते पडद्यावरची लोक म्हणजे संपला पिक्चर, ठीक आहे. पण जसं जसं मोठं झालो तेव्हा मग पहिल्यांदा आपण शब्द ऐकतो की या पडद्यावरच्या सगळ्या लोकांना कोणीतरी डायरेक्ट करतो, त्याला आपण डायरेक्टर म्हणतो, ठीक आहे. आणखीन मोठं झालं की आपल्याला समजते की त्या डायरेक्टरला पण कोणीतरी पैसे देते आणि त्याच्याकडून ते सांगते की बाबा हे आपल्याला असा पिक्चर काढायचा, माझ्याजवळ पैसे आहेत, मग तू काय करायचं सगळ्यांना गोळा कर आणि डायरेक्ट कर. तर त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो, ठीक आहे. प्रोड्युसर हे पैसे देतो डायरेक्टरला, डायरेक्टर काम करून घेतो. म्हणजे पडद्याच्या मागे हे दोन लोक. किंवा मग ते पडद्यावरच्या लोकांना काय हिरो हिरोईन पडद्यावर डान्स करतात वगैरे, तर ते डान्स पण मनाने नाही करत. त्यांना नाचायचं कसं हे कोरिओग्राफर सांगते. गाणे म्हणणारे वेगळे, म्युझिक वाजवणारे वेगळे. म्हणजे पडद्याच्या मागे असे कितीतरी लोक असतात जे आधी एकत्र येतात, या पडद्यावरच्या लोकांना सगळं काम कसं करायचं काय नाही ते सांगतात. तर ते पडद्यावरचे म्हणजे समोरचे म्हणजे फोरग्राऊंड आणि हे पडद्याच्या मागचे म्हणजेच बॅकग्राऊंड. तर जसं 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 तुम्ही मोठे झाले तसं तसं तुम्हाला समजत गेलं की पडद्याच्या मागे ॲक्च्युली पडद्यावरच्या लोकांपेक्षा कितीतरी जास्त लोक असतात. एकदा त्यांचे नाव एक तर शेवटी नाही तर सुरुवातीला दिसतात आपल्याला. तर तसंच कम्प्युटरमध्ये पण या प्रोग्रामच्याही मागे एक आणखीन प्रोग्राम आहे ज्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसं जसं तुम्ही कम्प्युटरसोबत जास्त दिवस काम करत गेले तसं तसं तुम्हाला ॲक्च्युली लक्षात येईल मग की ऑपरेटिंग सिस्टीम काय काम करायली आणि तुमचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कसं. जसं पिक्चरच्या बाबतीत आपण म्हटलं नेमकं पडद्यावरचे कोणते लोक पडद्याच्या मागं किती आहेत. जसं जसं तुम्ही मोठे होत गेले तसं तसं तुम्हाला पडद्याच्या मागच्या लोकांची एकाएकांची ओळख होत गेली, ठीक आहे. तसंच या कॉम्प्युटरसोबत जसं जसं तुम्ही जास्त दिवस काम करत गेले, जास्त दिवस राहायचा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की याच्या बॅक साईडने मग आणखीन एक प्रोग्राम आहे आणि तो नेमकं काय 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 काम करतो, ठीक आहे. तर इथं आपण म्हणणार आहोत की सगळ्यात महत्त्वाचं आत्ता काय म्हटलं की जसं आपण एक्सेल ओपन केलं, पॉवर पॉईंट ओपन केलं, तर हे वेगवेगळे प्रोग्राम तो चालून देण्याचं काम करतो. तर त्यालाच आपण म्हटलं रनिंग ॲप्लिकेशन्स प्रोग्राम ते रन करून देण्याचं काम करते. तर त्यालाच आपण म्हणू शकतो रनिंग ॲप्लिकेशन. म्हणून त्याच्यात आपण लिहिलं ऑपरेटिंग सिस्टीम लोड अँड रन ॲप्लिकेशन सच ॲज अ वर्ड प्रोसेसर स्प्रेडशीट ॲट ए टाइम. हे आणखीन एक महत्त्वाचं त्याचं फीचर्स. म्हणजे ते लोड तर करूनच देते, पण दुसरं महत्त्वाचं ॲट ए टाइम. म्हणजे एका वेळेस आत्ता हे पॉवर पॉईंट चालू होतं, एकाच वेळेस मी एक्सेल ओपन करू शकतो. हे एक्सेल ओपन केलं किंवा तेव्हाच आणखीन आपल्याला हे ओपन करायचं असेल तर आपण डाउनलोड करून घेऊ, ठीक आहे. क्रोम ओपन केलं म्हणजे एका वेळेस एकापेक्षा जास्त इमेजेस आपण डायरेक्टली लोड करू शकतो. हे एकापेक्षा जास्त प्रोग्राम आपण डायरेक्टली लोड करू शकतो, ठीक आहे. तर याला म्हटल्या जाते रनिंग ॲप्लिकेशन्स प्रोग्राम, म्हणजे सॉरी याला म्हटल्या जाते मल्टीटास्किंग. तर मल्टीटास्किंग म्हणजे एकापेक्षा जास्त टास्क, पॅरलल टास्क केले. आता आपण पॉवर पॉईंट पण चालू होतं आपलं, क्रोम पण आपण चालू केलं, एक्सेल पण चालू केलं, तर एकापेक्षा जास्त टास्क आपण ॲट ए टाइम रन केले तर त्याला म्हटल्या जाते मग मल्टीटास्किंग. तर मल्टीटास्किंग कशाला म्हणायचं मग, तर मल्टीटास्किंग इज एबिलिटी टू रन मल्टीटास्क ॲट अ सेम टाइम. ॲट अ सेम टाइम म्हणजे एकाच वेळेस एकापेक्षा जास्त टास्क रन करण्याची जी ॲबिलिटी आहे तर त्याला आपण मल्टीटास्किंग म्हणू शकतो. युजर स्विच बिटवीन डिफरंट ॲप्लिकेशन. इकडून तिकडे जाता येते आपल्याला. एक्सेलमधून आपण आत्ता पॉवर पॉईंटमध्ये गेलो, पॉवर पॉईंटमधून पुन्हा त्या क्रोममध्ये गेलो, लगेच ते एक इमेज आपण जनरेट केली आणि लगेच आपण इकडे पण आलो. म्हणजे इकडून तिकडे तिकडून इकडे आपल्याला जाता येते. तर हे पण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं खूप महत्त्वाचं फीचर्स आहे. याच गोष्टीमुळे त्याचा कितीतरी मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. म्हणजे नुसतंच ते वेगवेगळे रिसोर्सेस हँडल करून देत नाही, तर वेगवेगळे रिसोर्सेसही हँडल करून देते, युजरला इंटरफेसही करून देते. पण युजरला इंटरफेस करून देताना सुद्धा आयकॉन वापरून आपण त्याच्यासोबत इंटरफेस करू शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं वेगवेगळे प्रोग्रामही रन करून देते. आणि हे प्रोग्रामही रन करताना एका वेळेस एकापेक्षा जास्तही प्रोग्राम रन करता येतात आणि इझिली आपण इकडून तिकडे इकडल्या प्रोग्राममध्ये जाऊ शकतो. तर हे 3 महत्त्वाचे फीचर्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे. त्यालाच आपण म्हटलेलं आहे मॅनेजिंग ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन. मॅनेजिंग रिसोर्सेस, दुसरा आहे मग युजर प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस आणि तिसरा आहे रनिंग ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर काही जनरल फीचर्स म्हणजे त्याच्या डेफिनेशन आहे की कशाला काय म्हणायचं. या प्रत्येक याच्यावर क्वेश्चन्स आहेत. तर सगळ्यात पहिले आहे मग बूटिंग कशाला म्हणायचं. तर सरळ कम्प्युटर स्टार्ट होण्याची किंवा रिस्टार्ट होण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला बूटिंग प्रोसेस म्हटलेलं आहे, ठीक आहे. म्हणून आपण लिहिलं
starting or restarting is a computer is called as a booting the system. Actually boot होते म्हणजे काय करतो तो खूप सारे प्रोग्राम त्याला जे लागतात हँडल करण्यासाठी, तुम्हाला कम्प्युटरवरून काम करून देण्यासाठी जे काही गोष्टी लागतात ते अशा मांडून ठेवतो आणि त्याच गोष्टीसाठी थोडा वेळ लागतो. ते सगळे प्रोग्राम्स असतात तर त्याच्यामुळे ते पटकन चालू होत नाही. चालू केल्या केल्या आपल्याला अर्धा मिनिट त्या कम्प्युटरच्या स्पीडनुसार आहे, अर्धा मिनिट 1 मिनिट लागते की या एका मिनिटात अर्ध्या मिनिटात तो काय करतो सगळे प्रोग्राम मांडून ठेवतो किंवा ओपन करून ठेवतो आणि मग जसे लागले तसे ते प्रोग्राम घेऊन तुम्हाला काम करून देतो. ठीक आहे, तर त्याला बुटिंग प्रोसेस म्हटल्या जाते. मग हे बुटिंग असे 2 टाईपचे असते, एक आहे वॉर्म बूट आणि दुसरं आहे कोल्ड बूट. याच्यावर नेहमी क्वेश्चन्स विचारतात, वॉर्म बूट कशाला म्हणायचं आणि कोल्ड बूट कशाला म्हणायचं. तर सिंपल आहे, वॉर्म बूट ऑकर्स व्हेन अ कम्प्युटर इज ऑलरेडी ऑन अँड यू रिस्टार्ट इट विदाउट टर्निंग ऑफ अ कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटर चालूच असते पण आपण वापरू शकत नाही. आपल्या मोबाईलमध्ये पण तसं होते कधी कधी, कम्प्युटरमध्ये तर आता क्वचित प्रसंगी तसं व्हायला, कारण की खूप पॉवरफुल आता हार्डवेअर झाले आणि प्रोग्राम तशा मनाने इतकी काही पॉवरफुल नाही आहे आणि त्याच्यामुळे तुमचं कम्प्युटर 3 महिन्यातही कधी लॉक झालं, असं झालं तर कधी लॉक झालं बाबा माऊसच चालणं झाला किंवा मग कीबोर्डच नाही चालायचा होते, एखाद्या वेळेस झालं असेल तर हे कधी होऊ शकते, त्याच्या डोक्याच्या बाहेर काम केलं की तुम्ही 3-4 प्रोग्राम ओपन केले आणि मग जास्तच त्याला काम सांगायचे की ते काय करते मग काहीच होत नाही, म्हणजे लटकून जाते म्हणू शकतो आपण त्याला. आपण हँग झालं म्हणतो. ठीक आहे, हँग झालं किंवा लॉक झालं. जनरली आपल्या मोबाईलच्या बाबतीत होते, मोबाईलची मेमरी कमी असेल आणि त्याच्यात तुम्ही फ्री फायर खेळायले 2 GB मध्ये किंवा 3 GB मध्ये फ्री फायर खेळायले तर मग ते हँग होणार किंवा लॉक होणार. कमीत कमी 4 GB 6 GB 8 GB असेल तर मस्त चालते ते. तर सरळ सरळ तिच्या डोक्याच्या बाहेर काम गेलं की ते हँग होते किंवा लॉक होते, त्यावेळेस ते कम्प्युटर किंवा मोबाईल चालूच असतो पण आपण कुठलीही ॲक्शन करू शकत नाही किंवा काहीही करू शकत नाही. म्हणजे हे चालूच असलेलं कम्प्युटर जे वापस आपण चालूच असलेलं कम्प्युटर जे आपण रिस्टार्ट करतो तर त्याला म्हटलं जाते वॉर्म बूटिंग. ठीक आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे तसं की चालूच आहे म्हणजे ते गरम असते, सगळे पार्ट वगैरे गरम असतात माहिती आहे, मोबाईल चालू आहे म्हणजे गरम असतो आपला. तर हे गरम असलेलंच कम्प्युटर आपण वापस चालू करतो तर त्याला सरळ सरळ मग वॉर्म बूटिंग म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे कोल्ड बूट. कोल्ड बूट कशाला म्हटलं जाते, वॉर्म म्हणजे गरम, तेवढं माहित पाहिजे, वॉर्म म्हणजे गरम. मग हे वॉर्म असलेलं कम्प्युटर आपण जे चालू करतो तर त्याला वॉर्म बूट म्हटलं जाते. आणि दुसरं आहे मग कोल्ड बूट. तर कोल्ड बूट कशाला म्हणायचं, स्टार्टिंग अ कम्प्युटर दॅट हॅज बीन टर्न ऑफ इज कॉल्ड ॲज कोल्ड बूट. म्हणजे जे कम्प्युटर पूर्णपणे बंद असते आणि हे बंद आहे म्हणजे थंड आहे आणि हे थंड असलेलं कम्प्युटर, थंड म्हणजेच कोल्ड असलेलं कम्प्युटर जे आपण चालू करतो तर त्याला सरळ सरळ कोल्ड बूट म्हटल्या जाते. तर हे मुख्य 2 प्रकार आहेत की ज्याच्यात कम्प्युटर चालू करण्याचे, एक आहे वॉर्म बूट आणि दुसरं आहे कोल्ड बूट. दोन्ही याच्यावर क्वेश्चन विचारतात, वॉर्म बूटही कशाला म्हणायचं आणि कोल्ड बूटही कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर डेस्कटॉप कशाला म्हणायचं, प्रोव्हाइड ॲक्सेस टू कम्प्युटर रिसोर्सेस. तुम्ही कम्प्युटर चालू केल्यानंतर आपण पासवर्ड वगैरे टाकतो आणि पासवर्ड टाकल्यानंतर ही ॲक्च्युली एक स्क्रीन येते आपल्याला, तर याला आपण डेस्कटॉप म्हणतो. म्हणजे ही स्क्रीन आल्यानंतरच आपण त्या कम्प्युटरवर काम करू शकतो, तोपर्यंत आपल्याला काम करता येत नाही. तर ही जी स्क्रीन आहे तर याला आपण डेस्कटॉप म्हणतो. त्याच्यानंतर आयकॉन असेल, आयकॉन्स कशाला म्हणायचं आधी पण आपण सांगितलं, एकदा याच्यात बघून घ्या, समोर लिहिलेलं आहे सगळं, आयकॉन्स, पॉइंटर, मेनू, टॅब वगैरे वगैरे. एकदा बघून मेनूज कशाला म्हटलं, जसं आपण त्या फाईलवर क्लिक केलं की ते वेगवेगळे ऑप्शन्स येतात, न्यू, ओपन, क्लोज वगैरे वगैरे. म्हणजे ज्याच्यात एक लिस्ट ऑफ ऑप्शन येतात त्याला आपण मेनूज म्हटलेलं आहे. हे टॅब बटन आहे आपले, होम, इन्सर्ट, पेज लेआउट वगैरे वगैरे, ज्याच्यावर आपण क्लिक करून समोरच्या गोष्टी करतो तर ते टॅब बटन आहे. त्याच्यानंतर डायलॉग बॉक्सेस, फॉन्टवर क्लिक केलं तर एक एक्स्ट्रा बॉक्स येतो ज्याच्यातून जास्तीच्या रिक्वेस्ट तुम्ही इनपुट करू शकता तर त्याला डायलॉग बॉक्स म्हटलेला आहे. त्याच्यानंतर ही सगळे आपल्या फाईल्स आहेत. तर फाईल्स कशाला म्हणू शकतो आपण, की कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन, नंतर लिहिलेलीच आहे डेफिनेशन त्याच्यात, सारखी माहिती आपण ज्याच्यात स्टोअर करतो त्याला आपण फाईल म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे येलो कलरचे जे आहेत ते फोल्डर्स आहेत. तर फोल्डर कशाला म्हणायचं म्हटलं तर कलेक्शन ऑफ रिलेटेड फाईल, सारख्या फाईल ज्याच्यात आपण स्टोअर करतो त्याला आपण फोल्डर म्हणतो. तुमच्याही मोबाईलमध्ये भरपूर सारे फोल्डर तयार होतात. व्हॉट्सॲप नावाचे एक फोल्डर ज्याच्यात व्हॉट्सॲपच्या सगळ्या गोष्टी असतील, किंवा मग आणखी काय कॅमेरा नावाचं फोल्डर ज्याच्यात तुम्ही कॅमेऱ्याने काढलेले फोटो असतात, किंवा एक स्क्रीनशॉट नावाचं फोल्डर ज्याच्यात स्क्रीनशॉट घेतलेले असतात. तर असे वेगवेगळे फोल्डर तयार होतात. म्हणून फोल्डरची डेफिनेशन आपल्याला करता येईल की कलेक्शन ऑफ रिलेटेड फाईल. आणि हे रेक्टँग्युलर एरिया जो दिसायला ज्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम ओपन होतात तर त्याला आपण विंडोज म्हणू.
तर या सगळ्यांची डेफिनेशन लिहिलेली आहे. म्हणजे एकदा कशाला काय म्हणतात असं तुम्हाला दिसावं, हे सगळं आपण वापरलेलं आहे. मेनू वापरलेला आहे, टॅब वापरलेला आहे, डायलॉग बॉक्स वापरलेला आहे, फाईल वापरलेली आहे, फोल्डर वापरलेले आहे आणि विंडोज ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम दिसतात तर त्याला विंडोज म्हटलं जाते. मग सगळ्यांची डेफिनेशन कशी लिहिली तर सगळ्यात पहिले आयकॉन कशाला म्हणायचं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम. आत्ताच सांगितलं होतं, बोर्डचा आयकॉन, इटॅलिकचा आयकॉन, अंडरलाईनचा आयकॉन. तर सरळ सरळ प्रोग्रामला जे चित्रांनी म्हणजे ग्राफिक्सनी दाखवलेलं आहे तर त्याला तुम्ही आयकॉन बनवू शकता. त्याच्यानंतर पॉइंटर, हे एरो पॉइंटर किंवा माऊस पॉइंटर वगैरे म्हणतो आपण, हे जे माऊसने आपण कंट्रोल करतो तर त्याला आपण एरो पॉइंटर किंवा माऊस पॉइंटर म्हणतो. कंट्रोल बाय माऊस अँड चेंज द सेल डिपेंडिंग अपॉन करंट फंक्शन. काय फंक्शन आहे त्याच्यानुसार त्याचा शेप चेंज होत राहतो. म्हणजे इथं जे एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं तर आता हे पाहिजे 4 हेडेड एरो झाला, मग त्याचा अर्थ असा राहतो की याला मी इकडे तिकडे ड्रॅग करू शकतो. वाटतं तर करून का, म्हणजे याचा जसा शेप बदलला तसं फंक्शन बदलायचं, हे ड्रॅग करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं गेलो तर ते रोटेटचा एरो झाला, म्हणजे मी याला रोटेट करू शकायचं. किंवा इथं म्हटलं तर हे असा डबल हेडेड आला, मग मी त्या बॉक्सला कमी जास्त करू शकतो. म्हणजे डबल हेडेड आला तर वेगळा त्याचा अर्थ झाला, 4 हेडेड आला तर वेगळा अर्थ झाला. किंवा मग ड्रॅग करण्यासाठी वेगळी गोष्ट, साईज चेंज करण्यासाठी वेगळी, किंवा रोटेटचा मग वेगळा सेप वेगळा अर्थ झाला. तर सरळ सरळ जसा सेप बदलला तसं त्याचं काम बदलेल किंवा फंक्शन बदलेल. तर त्याला म्हणजे जी ही गोष्ट आपण माऊसनी कंट्रोल करतो तर त्याला तुम्ही माऊस पॉइंटर किंवा एरो पॉइंटर म्हणू शकता. क्वेश्चनमध्ये ते पण बऱ्याच वेळेस विचारतात, त्याला माऊस पॉइंटर किंवा काय म्हणतात. तर खाली ऑप्शनमध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात, तर माऊस पॉइंटर किंवा एरो पॉइंटर म्हणायचं. त्याच्यानंतर विंडो, हेच आता पॉवर पॉईंटची विंडो आपली, याला रिस्टोर केलं तर लक्षात येईल. हा एक रेक्टँग्युलर एरिया आहे. रेक्टँग्युलर एरिया म्हणजे आयताकृती एरिया आपण म्हणू शकतो. तर कशासाठी वापरला आयताकृती एरिया? प्रोग्राम डिस्प्ले करण्यासाठी. मग विंडोज कशाला म्हणायचं तर रेक्टँग्युलर एरिया फॉर डिस्प्लेइंग इन्फॉर्मेशन अँड रनिंग प्रोग्राम. वेगवेगळे प्रोग्राम रन करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी जी गोष्ट वापरते तर त्याला आपण विंडोज म्हटलं. मेनू, प्रोव्हाइड अ लिस्ट ऑफ ऑप्शन ऑर कमांड. वेगवेगळे ऑप्शन, जसं हॉटेलमध्ये गेलं की त्या हॉटेलमध्ये काय काय जेवायला आहे हे एक ती वेटर आपल्यासमोर मेनू कार्ड आणून ठेवते. तर तसंच या फाईलमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते डायरेक्टली फाईलमध्ये क्लिक केले की आपल्याला दिसून जाते. तर याला तुम्ही सरळ सरळ मेनूज म्हणू शकता. तर हे मेनूज आहे. त्याच्यानंतर टॅब बटन, डिवाइड मेनूज इनटू मेजर ऍक्टिव्हिटी एरिया म्हटलेलं आहे. हे सगळे मेजर ऍक्टिव्हिटी एरियामध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. सच ॲज अ फॉर्मॅट अँड पेज लेआउट वगैरे. आपल्याला या प्रोग्राममध्ये काम करण्यासाठी सोपं जावं म्हणून अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या याच्यात डिवाइड केलेल्या आहेत. तर त्याला सरळ सरळ आपण टॅब बटन म्हणू शकतो. जसं एक्झाम्पल हे होम टॅबमध्ये मग काय आहे, बेसिक गोष्टी आहेत त्या प्रोग्रामसोबत काम करताना लागणार. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये काय आहे, मग इन्सर्टमध्ये सरळ सरळ या प्रेझेंटेशनमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला इन्सर्ट करता येते ते सगळं इन्सर्टमध्ये आहे. किंवा मग डिझाईनमध्ये काय आहे तर याला कलर देणे वगैरे, दिसायला चांगलं करणे त्या स्लाइडसाठी, तर ह्या सगळ्या डिझाईनमध्ये आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या टॅब खाली त्यांनी डिझाईन केलेल्या आहेत. तर त्यालाच तुम्ही सरळ सरळ टॅब बटन म्हणू शकता. म्हणजे होम टॅब झालं, इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब, ट्रान्झिशन टॅब वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणून टॅबची डेफिनेशन केलेली आहे की टॅब कशाला म्हणायचं, डिवाइड मेनूज इनटू मेजर ऍक्टिव्हिटी एरिया सच ॲज अ फॉर्मॅट अँड पेज लेआउट वगैरे वगैरे म्हटलं तर त्याला तुम्ही सरळ सरळ टॅब बटन म्हणू शकता. त्याच्यानंतर डायलॉग बॉक्सेस कशाला म्हणायचं, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ रिक्वेस्ट इनपुट. जसं ते फॉन्टचा डायलॉग बॉक्स, एक्स्ट्रा काहीतरी तुम्हाला त्याच्यात इनपुट करायचं असेल तर त्याला आपण डायलॉग बॉक्स म्हणू. हे लास्टला असते किंवा F1 प्रेस केलं की ते तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन नवीन म्हणजे विंडोज 10 पासून ते ऑनलाईन तुम्हाला हेल्प देत आहे. तर पाहिजे त्या गोष्टी तुम्ही सर्च करून घेऊ शकता. तर त्याला हेल्प. त्याच्यानंतर फाईल, तर आत्ताच सांगितलं फाईल आर युज्ड टू स्टोअर डाटा अँड प्रोग्राम. डाटा किंवा प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी जी गोष्ट वापरतो तर त्याला आपण फाईल म्हणतो. आणि फोल्डर कशाला म्हणायचं, मग रिलेटेड फाईल म्हणजे सारख्या सारख्या फाईल ज्याच्या स्टोअर करतो तर ते फोल्डर. या सगळ्या याच्यावर एक 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 क्वेश्चन असेल की फाईल कशाला म्हणायचं, फोल्डर कशाला म्हणायचं, हेल्पचं काम काय वगैरे वगैरे. आता ऑपरेटिंग सिस्टीमच्या कॅटेगरी म्हणजे प्रकार म्हणू शकतो. तर मुख्य 3 टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. एक सगळ्यात पहिले एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम किंवा तिला म्हटलेलं आहे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. मेन कशासाठी वापरल्या जाते, used for handheld computer and smaller device like PDA. त्याच्यानंतर लिहिला आर अर्लियर स्टोअर विदिन अ डिव्हाइस वगैरे वगैरे. म्हणजे हे डिव्हाइस मध्ये स्टोअर केलेली असते.
ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे तिला आपण एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकता. तिचं मेन दुसरं काम ते पण आहे, ते कंट्रोल स्मार्ट वॉचेस, स्मार्टफोन, व्हिडिओ गेम सिस्टीम अँड अदर स्मॉल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे वगैरे. याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कधी येते तर ती डिव्हाइस मॅन्युफॅक्चर करतानाच त्याच्यात ते टाकून दिलेली असते. क्वेश्चनमध्ये तसं होतं की त्याच्यात ती कधी येते तर पर्टिक्युलर डिव्हाइस तयार करतानाच ती ऑपरेटिंग सिस्टीम टाकून दिलेली असते. तर एम्बेडेड म्हणजे काय, एम्बेडेडचा स्पष्ट मराठीत तुम्ही अर्थ पाहिला गुगल ट्रान्सलेटवर तर त्याचा अर्थ राहील च्यामध्ये समाविष्ट असणे. म्हणजे सिंपल एक एक्झाम्पल देऊन म्हटलं की जसं नारळामध्ये पाणी ऑलरेडीच असते किंवा ते नारळ तयार होतानाच त्याच्यामध्ये पाणी येऊन जाते. ठीक आहे. तर तसंच हे पर्टिक्युलर डिव्हाइस तयार करतानाच त्याच्यात ती ऑपरेटिंग सिस्टीम टाकून दिली जाते. त्याचा फायदा काय होतो, जसं तुम्ही मोबाईल एकदम नवीन विकत घेतला, बिलकुल म्हणजे असं पॅक आहे म्हणून त्या प्लॅस्टिकमधून काढलं, ते प्लॅस्टिक फाडलं आपण आणि त्याची बॅटरी चालू केली, थोडी चार्ज असते चालू होण्यापेक्षा, तो लगेच चालू होऊन जातो. म्हणजे मग हा चालू करणारा प्रोग्राम आला कुठून त्या मोबाईलमध्ये, ते मोबाईल तयार करतानाच त्या कंपनीने त्याच्यात लोड करून टाकला. मग याच्यात मेन फायदा काय आहे, तो मोबाईल विकत घेतल्यानंतर पुन्हा तो मोबाईल चालवण्याचा प्रोग्राम आपल्याला घ्यावा लागणार नाही, विकत घ्यावा लागणार नाही. नाही तर मोबाईल घ्या आणि ते मोबाईल टाकण्याचा पुन्हा त्या दुकानदाराने प्रोग्राम टाकण्याचे पैसे मागितले असते, म्हणजे एक तर किंमत वाढली असते, एक ते नुकसान झालं असतं. आणि हा प्रोग्राम आपण वरून टाकलेला आहे, मग तो आपल्याच्याने डिलीट झाला असता किंवा म्हणू शकतो आपण एखाद्या व्हायरस प्रोग्राममुळे डिलीट झाला असता. आपण काही काड्या करताना चेंजेस करताना त्याच्यात काही डिलीट झालं आणि हा प्रोग्राम असाच प्रोग्राम होता की जे डिव्हाइस हँडल करायला, मग ती डिव्हाइस करणाराच प्रोग्राम व्हायरसमुळे किंवा आपल्यामुळे जर डिलीट झाला तर ती डिव्हाइस व्यवस्थित हँडल होत नव्हतं आणि मग पुन्हा त्या दुकानदाराकडे घेऊन जावं लागत होतं, अरे याच्यातला प्रोग्राम उडाला टाकून दे. म्हणजे सारखे सारखे त्याला ते प्रोग्राम टाकायचे पण पैसे द्यावे लागले असते आपल्याला, म्हणजे रिचार्जचे तर द्यावंच लागले असते, ते सारखे सारखे प्रोग्राम टाकायचे पण पैसे द्यावे लागले असते. मग त्यांनी काय केलं की बाकीचे बटन बंद करून टाक. तर त्यांनी काय केलं मग की तो जो प्रोग्राम आहे तो त्या डिव्हाइस मध्येच टाकून दिला की जेणेकरून युजरला वापस घ्यायचंही काम पडू नये किंवा युजरकडून तो डिलीट पण होऊ नये. ठीक आहे. तर त्याला म्हटलं जाते एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम. आपल्या मोबाईलमध्ये एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमच असते किंवा जेवढे काही छोटे डिव्हाइस आहेत, हे स्मार्ट वॉच आहे तर याच्यातही एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमच असते. किंवा आणखीन एक घरचे तुमच्या कोणती डिव्हाइस म्हटलं, वॉशिंग मशीनमध्ये पण त्याच्यात एक प्रोग्राम आहे, तो मशीन घेतल्या की त्याच्यात टाकला जातो. किंवा आपला स्मार्ट टी व्ही पण त्याच्यातही एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमच आहे. ती टी व्ही घेतल्यानंतर पुन्हा ते टी व्ही चालवणारा, स्मार्ट टी व्ही चालवणारा वेगळा प्रोग्राम आपल्याला त्याच्यात टाकावा लागत नाही. तर ते सगळे झाले एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आधीच समाविष्ट असलेला प्रोग्राम. दुसरा आहे NOS, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. क्वेश्चनमध्ये येत आहे पण बऱ्याच वेळेस लॉंग फॉर्म विचारतात. NOS म्हणजे काय, तर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. याचं मेन काम काय आहे